मात्र आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या फेरीतील दुसरी लढत दत्तविली विरुद्ध साबे या दोन संघादरम्यान. त्यानंतर मात्र या स्पर्धेतील उर्वरित 4 संघ जर आपण पाहिले तर तिसरा सामना असेल उसरगर विरुद्ध अगासन आणि चौथा सामना जर आपण पाहिला तर बेतवडे ए विरुद्ध दातिविली ए. या तब्बल 8 संघांचा समावेश एकदिवसीय स्पर्धा आणि प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. तर नक्कीच पहिल्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय आणि या खेळाच्या पूर्वार्धामध्ये क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये चेंडू फळीच्या युद्धात येणाऱ्या सत्रात काय घडतंय आणि काय बिघडतंय याचा प्रत्यक्ष धावता वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मराठीचा एक अतिशय सुमधुर आवाज प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच प्रवीण. पहिला चेंडू फुल टॉस बॉटम हँडचा खूप चांगला वापर एक्झिक्यूट केलाय. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता खूप मोठा चेस करावा लागतोय पण इथे मात्र यश मिळत नाहीये. पण चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो तो डीप मध्ये तोपर्यंत सहज इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड फिल्डिंग. फायनली मात्र तो लॉंग चेस करत असताना चेंडू तिथे थांबवलाय आणि तोपर्यंत सहज इथे 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. तर काळूराम पाटील यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. पहिल्या चेंडूवर खूप चांगला व्ही शेपमध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळालं ते फलंदाज रुपेश कडून आणि स्ट्राईक एंडला आता मात्र किरण. मोतीराम दळवी पहिला चेंडू पुढचा चेंडू घेऊन ब्लॉकहोलचा चेंडू तर बॅक टू द बॉलर चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सहज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये जे वाडी स्ट्रॉंगलला होते ते मात्र चेंडूवर येतात. गुड फिल्डिंग मॉन्टी आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या साबे संघाची जाऊन सिरावली आहे ती 5 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेट मोतीराम दळवी. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटेड शॉट आणि ऑन साइडला खूप चांगला देखणा फटका. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत आणि सणसणीत उत्तर चौकार. थँक्यू. तर बेतवडेचे विलास भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय खास करून पहिल्या षटकातील गोलंदाज मोतीराम दळवी यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्याच षटकामध्ये घणाघाती सुरुवात खास करून किरणकडून एक चौकार वसूल केला त्याने या चेंडूवर आणि धावसंख्या अंकित केली. अजूनही सिंगल डिजिट अजून एकेरी अंकामध्ये आहे ती म्हणजे 9 धावा धावफलकावर. पण चांगली सुरुवात या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर. पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज मोतीराम दळवी. चेंडू थोडासा स्लोवर होता. कट केलाय. 2 खेळाडूच्या मधून चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच दिशेने एकाच ट्रॅकवर आणि किरणला मात्र वेगाने जीवाच्या आकांताने ही धाव पूर्ण करावी लागते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. रुपेश किती फ्लेक्झिबल आहेत बघा. किती ह्या वेगाने 2 धावा ते कंप्लीट करतायत. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खूप चांगलं आणि योग्य रीतीने खेळतात आणि तीच भूमिका ते स्पष्ट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आहे किती फास्ट आहे रुपेशने स्वतः दाखवलं आहे. पण किरणकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही. पण इथे मात्र फायनली मात्र ती धाव तो पूर्ण करतोय. स्लोअर वन चेंडू होता. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्राच्या काय टीपमध्ये चांगला प्रयत्न होता पण चेंडू त्याच्या हाताच्या खालून निघून जातोय. सी माराच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तिथे
मिड विकेटला त्यांना माहिती होतं की चेंडू जणू काय हा बाहेर जाणार की काय, अशा मुवमेंटला स्वतःला स्ट्रेच करत असताना चेंडू आतमध्ये ढकल आणि महत्त्वाच्या 4 धावा त्याने आपल्या संघासाठी रोखलेल्या आहेत. तर एका षटकाचा खेळ इथे समाप्त होत आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा अंकित झाले धावफलकावर आणि दोन्ही फलंदाजांनी चांगला स्टार्ट दिला आहे. पहिला चेंडू फक्त फेस केला तो म्हणजेच मैदानावर रुपेशने 3 धावा त्याने अंकित केल्या आणि नंतरचे 5 चेंडू मात्र अत्यंत आक्रमक फलंदाजी करत असताना किरणने आपल्या बॅटमधून 2 चौकार वसूल केले आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन नेऊन ठेवले ते 14 धावसंख्येवर 14 धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. चांगली सुरुवात ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट मॅच. फर्स्ट इनिंग आपण पाहिली 18 धावा कुठल्या गेल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या अंकित झाली ती 17 धावा धावफलकावर. खूप चांगला ड्रेस कोड पाहायला मिळतोय. एक शिस्त पाहायला मिळते ती मोतीराम दळवी यांच्या दातिवली संघामधून. टॉप टू बॉटम ब्लॅक बॉटम तुम्हाला पाहायला मिळते आणि वरती त्यांचं सर्वांचं टी शर्ट जे आहे त्यांचा सर्वांचे डिझाईन्स किंवा कलर्स एकच आहे, सेमच आहेत. रोशनने इन्व्हाइट केलं दुसरा गोलंदाजी मार्कवर. सुभाष येतोय. अजून एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये सुभाष वैती मोतीराम दळवी यांच्या पाठोपाठ. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन रुपेश. थांबून केला ऑन साईडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर. कार्पेट शॉट क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू उचलतायत लॉंग ऑनमध्ये आणि तोपर्यंत मिळते ती या चेंडूवर एकच धाव. टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत रुपेश. परिस्थिती अनुरूप फलंदाजी करतात. खास करून बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतात. व्ही शेपमध्ये खेळायला त्यांना जास्त आवडतं आणि धावसंख्या एकने पुढे सरकते ती साबे संघाची 18 धावा धावफलकावर. एक संयमाने तर एक आक्रमकतेने फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये साबे संघाकडून. स्ट्राईक एंडला किरण. हा चेंडू थोडासा क्रॉसिंग ॲक्शन होती. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, हातावर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. थोडासा अँगल करण्याचा प्रयत्न होता चेंडूचा, पण चेंडू रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून निघून जातो. वाईट बॉल. स्कोर मूव्स ऑन 19 रन. सेकंड पॉवर प्ले इन द प्रोग्रेस. हा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या खूपच अजून बाहेर चेंडू. सबमरीन चेंडू थोडासा खाली राहतो आणि वाईट सुद्धा अंकित होतोय तो धावफलकावर. 20 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. ट्वेंटी ऑन द बोर्ड. स्लोअर वन चेंडू होता. हातावर सुद्धा इथे सुद्धा नियंत्रण नाही आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पण लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट बॉल. 3 सलग चेंडू वाईट इथे हाताळले ते सुभाष वैतीने. अनुभव त्यांच्याकडे खूप चांगला आहे, पण किरण स्ट्राईक एंडला आल्यानंतर इथे मात्र गोलंदाजी थोडीशी विसरत आहेत, लाईन थोडीशी विसरत आहेत सुभाष. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. चेंडू फाईन लेगमध्ये खूप वेगाने फाईन ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू थांबत नाही. एसी मार्च्या बाहेर. अजून एक दणदणीत फटका. चौकार. तब्बल 3 चौकार आतापर्यंत आपल्या इनिंगमध्ये पेश केलेत आणि क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे ती मैदानावर साबे संघाची. 25 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. ओ ब्लॉक होलचा चेंडू होता. प्लेड ऑन झाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटला ब्रश होतोय, नंतर पाय लागून चेंडू जातो तो यष्टीवर आणि पहिलाच धक्का लागतोय. क्वार्टर सेंचुरी पहिलाच धक्का लागलाय तो साबे संघाला. फलंदाज बाद होतोय तो किरण. काही अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर फायनली मात्र असा चेंडू हाताळला तो म्हणजेच गोलंदाज सुभाष वैतीने ओव्हर द विकेट देत असताना आणि इथे क्लीन बोल्डच्या स्वरूपात किरणला तंबूत पाठवून दिले. पहिलं यश मिळालं आपल्या संघासाठी गोलंदाज सुभाष वैतीने. प्लेड ऑन झाले. फलंदाज किरण आणि 25 धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय तो साबे संघाला. स्ट्राईक केला फलंदाज 3रा क्रमांकाचा सचिन. हो गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि यस
कॉट बँडच्या स्वरूपात अजून एक धक्का मैदानावर लागतोय. कमबॅक करत असताना सुभाष वैद्य आपला अनुभव ते मात्र दाखवत असताना आपल्या गोलंदाजीतून दुसरा धक्का दिलाय मैदानावर, तो कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. त्यांचा अत्यंत यशस्वी फलंदाज मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर आला होता, तर सचिन याला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलंय आणि दुसरा धक्का लागला मैदानावर, तो साबे संघाला. क्या बात आहे. खूप सुमधुर संगीत, आशिष म्हात्रे यांच्या नावाचा उल्लेख असलेलं हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. एका पदरीमाणी सुमधुर गायक आहेत आशिष म्हात्रे खार्डीचे. 2 चेंडूर 2 धक्के लागलेत. विकेट हॅट्रिक मात्र इथे पूर्ण होणार का बघायचं आहे, ती म्हणजेच गोलंदाज सुभाष वैद्यची. स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन अनुभवी खेळाडू प्रदीप. हॅट्रिक बॉल फॉर सुभाष वैद्य. राऊंड विकेट प्रदीपसाठी. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर, लास्ट मुमेंटला हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगली फेक झाली आहे, पण इथे चूक होती ती सुभाषकडून. कुठल्याही प्रकारचा कॉल नव्हता, तो म्हणजेच फलंदाज रुपेशकडून, आणि मात्र स्ट्राईक एंडकडे धाव घेत होता तो म्हणजेच फलंदाज प्रदीप, पण वेळीच त्याला मागे पाठवलं आणि ते मात्र जीवदान मिळते जणू काही, ते म्हणजेच प्रदीपला. सुभाष वैतीकडे चेंडूची फेक योग्य रीतीने झाली होती, पण चेंडू गॅदर्ड होत नाहीये आणि दरम्यान एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे, ती तुषार तिथे मात्र रुपेश आणि त्याचबरोबर प्रदीपमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावफलकावर, ते एकूण 26 धावा. पहिल्या षटकात चांगली सुरुवात, दुसऱ्या षटकात सुद्धा चांगली सुरुवात झाली होती, पण जबरदस्त कमबॅक केलंय आणि आपल्या संघाला 2 यश मिळवून दिलेत, 2 विकेट मिळवून दिलेत ते सुभाष वैतीने. खोदून काढला ऑन साईडला ब्लिकचा अप्रतिम फटका, मनगटी फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक दूरवर नाही, स्क्वेअर लेगला चेंडू उचलतायत आणि तोपर्यंत सहज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. मगाशीच म्हटलं की टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत म्हणजेच रुपेश, बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्याचमुळे की या 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना धावसंख्येला चांगला आकार दिला धावफलकावर, तो म्हणजेच 28 धावा. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 17 होती, धावती 17, 2 षटकाखेर धावसंख्या 28, सरासरी थोडीशी खाली येते. प्रति षटकामागे 14 आणि 28 धावा साबे संघाने अंकित केल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किरण तंबूत परतला आणि किरणच्या सोबत त्याच्या मागोमाग सचिन आला, तो सुद्धा लगेच तंबूत परतला. 2 चेंडूवर 2 धक्के दिले ते सुभाष वैतीने आणि 2 षटकाखेर साबे संघाने धावा कुठले ते 28, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मातारडेश्वर क्रिकेट संघ मातारडी यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला एक दिवसीय पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचं एक ओळख अशी आहे की जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, जानेवारी महिना सुरू होतो, त्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच 3 दिवसांमध्ये मातारडी संघाकडनं ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव होता, बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू झाल्या नव्हत्या आणि इथे सुद्धा आयोजकांनी थोडासा वेळ घेतला, पण फायनली मात्र ती क्रिकेट स्पर्धा ते घेऊन आलेत. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. रोख रुपये पारितोषिक 40,000 प्रथम क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 20,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक तुम्हाला बरोबर आमच्या व्यासपीठासमोर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो मॉन्टी नाईक. गुडलिनचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, मॉन्टी स्वतः जात आहेत, चेंडूच्या खाली येत आहेत, जज करतोय आणि फायनली विकेट मिळाली ती मॉन्टीला. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना प्रदीप सारखा खेळलेला तंबूचा असा इथे रस्ता दाखवलाय आणि तिसरा धक्का लागला मैदानावर, तो साबे संघाला. तर विकी येते नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. रुपेशला एका चांगल्या पार्टनरची गरज आहे मैदानावर धावसंख्या उभारण्यासाठी. 28 धावा धावफलकर, 3 गडी बाद. टीम साबे. मॉन्टी नाईक कॉमेंट्री बॉक्स एंडकडून या स्पेलमध्ये दुसरा चेंडू घेऊन
फुल टॉस आहे, दिशा दिली फक्त चेंडू मागे जातोय पण टायमिंग होत नाहीये आणि तोपर्यंत क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. एक असा फसवा चेंडू होता ज्या चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा रुपेशने मात्र प्रयत्न केला होता, पण बघितलं त्या साईडला 3 खेळाडू इथे उपस्थित होते आणि मात्र चेंडू व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. शॉर्ट फायनलीमध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली आहे ती फलंदाज रुपेशने. धावसंख्या 29. स्ट्राईक एंडला फलंदाज पहिल्यांदाच विकी 5व्या क्रमांकाचा खेळाडू. गुडलेनचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, चेंडू तोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न असेल. इथे मात्र बॅकअप नाहीये विकेट यांच्या दिशेने आणि तोपर्यंत अजून एक धाव कंप्लीट केली जाईल. नक्की काय चाललंय नाट्यमय क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. विकेट कीपर एंडला मात्र कोणच खेळाडू बॅकअपला नव्हता, तिथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली. ती तोपर्यंत चेंडू तो कव्हर करेल सुद्धा गोलंदाज, तिथे मात्र अजून एक धाव म्हणजे एकूण 3 धावा चेंडू कंप्लीट झाल्या त्या फलंदाज विकीकडून. तर व्यासपीठावर वैभव पाटील यांचं इथं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वैभव पाटील यांचं व्यासपीठावर. तर नामदेव बेडेकर यांचं इथं आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच आगास संघाच्या मागे त्यांचा खूप दांडगा सपोर्ट पाहायला मिळतो. थांबून खेळलाय, ऑन साईडला प्लेसमेंट चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवर पण चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या अंकित झाली ती एकूण 36 धावा. धावफलकर दोन्ही आमचे गुणसंख्या लेखक प्रणव शेलार आणि त्याचबरोबर मिलिंद पाटील मला इथे मात्र माहिती देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना जो आहे म्हणजे पहिला सामना जो संघ जिंकला त्यामध्ये तुम्ही पाहू शकता योगांश 11 शिळगाव. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मॉन्टी. फुल टॉस आहे, फ्लिक केलाय फक्त, खूप चांगला फटका आणि चेंडू जातो तो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंच बघायचं काय सिग्नल करतात या चेंडूवर. पंच रिकन्सिलेशन करतात आमच्या व्हॉलेंटियर्स बरोबर, कन्फर्म करतात फटका एक्झॅक्टली जो खेळला गेलाय तो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार आहे की षटकार आहे आणि पंच सिग्नल करतात हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डीजे. व्हॉलेंटियर्स कन्फर्म करायचंय बघा पंचांशी अजूनही काय तुमचा निर्णय येतो, डिसिजन काय आहे. चौकार चौकार. तर चौकाराच्या मैत्रीने धावसंख्या वेग पकडते, धावफलकार अंकित होते ते एकूण 40 धावा. स्टील 1 टू गो, 1 टू गो, स्टील 1 टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. दोन्ही आमच्या पंचांनी रिकन्सिलेशन केलंय, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. बघा खेळाडूंना विनंती आहे की मैदानाच्या आतमधून गाडी घेऊन जाऊ नका. स्टील 1 टू गो. दोन्ही पंचांसाठी ही सूचना आहे की अजूनही मात्र इथे एक चेंडू शिल्लक आहे तो या षटकातला. येस, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट होती, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर चौकार आणि पुन्हा चौकार असे 2 चौकार लागोपाठ आलेत.
नाही, फायनली आता रिकन्सिलेशन झालंय, षटक समाप्त होत आहे. तर 3 षटकांचा खेळ तिथे समाप्त होते. एक चेंडू डॉट सुद्धा होता, तो म्हणजेच मागच्या षटकामध्ये. बॉलर्सना विनंती आहे की आपण आपली जागा घ्यायची आहे, खास करून जिथे माझा चेंडू आता जो गेला होता, चौकाराची नोंद झाली त्या ठिकाणी जे व्हॉलेंटियर्स मध्ये आपली जागा व्यवस्थित घ्यायची आहे आपण. आणि तिथे स्वतः तिथे उमेश पाटील जात आहेत, आपल्या व्हॉलेंटियर्सना आपण सेट करायचं आहे जागेवर आपल्या. तर चौकाराच्या मैदानी धावसंख्या 40 धावा अंकित झाले, 13.33 ची गती राखत असताना प्रति षटका मागे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सुभाष वैती. स्ट्राईक एंडला विकी. चांगली धावगती प्रति षटकामागे पाहायला मिळते ती साबे संघाकडून. हा चेंडू समोर खेळलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर चेंडू येतात. गुड फिल्डिंग फ्रॉम मॉन्टी. फेक चांगली झाली आहे, खराब क्षेत्र आहे, धाव ती मला पाहायला मिळते आहे ती म्हणजे रुपेशची. काहीच गरज नव्हती ती मात्र दुसरी अवघण्याची आणि ते मात्र स्वतःची विकेट जणू काय तो बहाल करतोय तो म्हणजेच दातिवली संघाला. आणि अजूनही धक्का लागलाय तो साबे संघाला. तर रुपेशला स्वतःची विकेट इथे मात्र समोरच्या संघाला द्यावी लागली, काही गरज नव्हती ते मात्र दुसरी ओव्हर घेण्याची. चांगली फेकी पाहायला मिळते ती मॉन्टीकडून आणि गुड फिल्डिंग इन द डीप. सुभाष षटकामध्ये अजून एक गडी बाद होते मैदानावर, तो आघाडीचा फलंदाज रुपेश. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला प्लेस केलाय. पुन्हा मॉन्टी किती वेगाने बघा, किती चपळाने चेंडू येते. गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. मॉन्टीने जबरदस्त इम्प्रेस केलंय विथ द फील्ड, विथ द बॉल ऑल्सो. मॉन्टी षटकात जर आपण बघितलं तर धावा खर्च झाला त्या एकूण 12. एक विकेट सुद्धा आपल्या संघाने त्याने मिळवून दिली होती. स्ट्राईक केला न्यू बॅट्समन, तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर बिंदास लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत बिंदास. 4 गडी बाद झाले ते साबे संघाचे. विकेटला सुद्धा तेवढंच महत्वाचे स्पर्धेमध्ये. हा चेंडू क्रॉस टीम ऍक्शन, लाऊड अपील इन यस इट इज. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का आणि तिसरा गडी बाद करतोय या इनिंग मध्ये तो अत्यंत अनुभवी खेळाडू सुभाष वैती.
6 गडी बाद झालेत मैदानावर. नॉन स्ट्रायकिंगला आपण नवीन फलंदाज बघत आहोत. विनोद गोलंदाज या षटकात येतो गोलंदाजी करण्यासाठी. विशाल. धावसंख्या थोडीशी माफक आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.25च्या गतीने 45 धावा अंकित झाल्या धावफलकावर. धावसंख्या 46 धावा धावफलकावर. बॉटम हँडचा खूप चांगला ओव्हर ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक इथे डीप मधून मिड विकेटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. तर नेक्स्ट मॅच बिटवीन उसारगर वर्सेस आगासन. 1 शॉट, त्यामुळे एकच धाव अंकित केली जाईल. लक्षात घ्या पुढचा सामना उसारगर विरुद्ध आगासन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. थांबून खेळायचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतली. चेंडू जातो तो शॉर्ट फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतो आणि फायनली मात्र ही कॅच मात्र टिपली आहे. खूप सुंदर झेल टिपलाय आणि अजून एक धक्का लागलाय तो या साबे संघाला. धनंजय शेलार यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आणि विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. खूप चांगला प्रयत्न मॉन्टीचा, पण फायनली मात्र ही संघाला विकेट मिळते धावचीच्या स्वरूपामध्ये आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रितेश आले नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला अभिषेक, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश. 9 गडी बाद. थोडीशी अवस्था दयनीय आहे ती म्हणजे साबे संघाची. 8 विकेट 8 गडी बाद झालेत. गणेश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
विशाल चेंडू हवेमध्ये, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका आहे, क्षेत्ररक्षक जज करतात डीप मध्ये, पण चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. 2 धावांचा प्रयत्न इथे मात्र असेल. 2 धावा इथे सहज पूर्ण होणार का बघायचं आहे. फेक चांगली झाली, धावची संधी आणि अजून एक धक्का. 1 मोर विकेट. अजिबात इथे मात्र तयार नव्हता फलंदाज रितेश 2 धावा घेण्यासाठी आणि इथे मात्र अजूनही धक्का लागलाय तो साबे संघाला. धन्यवाद प्रसादजी परब सर. पुनश्च एकवार आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू. अर्थातच जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानापर्यंत येऊ शकले नाहीत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या समोर जुळले गेलेत, या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. विजयासाठी लक्ष आहे 55 धावांचं 54 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रसाद सर जो निर्णय घेतला गेला होता, या निर्णयाला साजेशी गोलंदाजी. नक्कीच पहिल्या 3 षटकांमध्ये जर विचार केला प्रतिशाळीत 13.33च्या सरासरीनं 40 धावा जरूर उभारल्या गेल्या होत्या, परंतु 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये जो कमबॅक पाहायला मिळाला अर्थातच मोतीरामजी दळवी यांच्या दातिवली संघाच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच साबे संघ, परंतु 54 धावा एक सन्मानजनक धावसंख्या जरूर धावफलकावरती उभारली गेली. आणि या धावसंख्या जर तुम्हाला डिपेंड करायच्या असतील तर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा ठेवावा लागेल. आघाडीच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास तुम्हाला इथे गोलंदाजीच्या माध्यमातून प्रश्न विचारावे लागतील. आघाडीच्या दोनही फलंदाजांना थोडासा संघर्ष मैदानावरती करण्यास भाग पाडावा लागेल. तर
पहिल्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही मर्यादित धावसंख्येमध्ये रोखलं गेलं तर मात्र या सामन्यामध्ये उभारली गेलेली ही जी 54 धावसंख्या आहे, या 54 धावसंख्येला देखील विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुर्तच कोणत्याही प्रकारचं भाकीत करणे योग्य ठरणार नाही आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अर्थातच राज आणि सिद्धेश, सुभाष, राज आणि सुभाष ही 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती डावखुरे आणि उजव्या हाताची बहुधा ही जोडी असणार आहे. गोलंदाज डावखुऱ्या हाताचा पहिला चेंडू, इनसाइड आउटचा फटका, सुपर टायमिंग, क्लास दाखवला गेला आणि चेंडू मात्र जातोय 2 बाउन्स ओव्हर द रूफ, चौकार. थँक्यू टीजे. तर यावेळेस मात्र पहिली सफलता मिळते. गोलंदाज अर्थातच वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज बिंदास. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाज अर्थातच राज मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, आत्मविश्वासपूर्ण फटका पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज बिंदासनं आपली स्वाभाविक गोलंदाजी या मैदानावरती दाखवले. कोणत्याही प्रकारचा प्रेशर त्यानं स्वतःवर घेतला नाही. यावेळेस मात्र थेट फेकी होती, डायरेक्ट हिट, लाऊड अपील, परंतु फलंदाज सुरक्षित आहे. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये लेग बाईचा इशारा येतोय. कदाचित शरीराचा वेध, पॅडला हा चेंडू आदळला होता, शफल केला होता फलंदाजानं, बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पॅडला चेंडू जाऊन आदळला. गली रिझनमध्ये हा चेंडू अडवला गेला. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव घेण्याची संधी मात्र दोनही फलंदाजांना मिळाली. पहा, जिथे संधी मिळेल तिथे एकेरी दुहेरी धावेनं धावफलक खालता ठेवायचा, जिथे खराब चेंडू असेल त्यावरती आक्रमण करायचं. 55 धावांचं लक्ष फार मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. यावेळेस मात्र चांगला कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू वगळता सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले, टिचून मारा पाहायला मिळालाय, तिखट मारा पाहायला मिळालाय तो गोलंदाज बिंदासच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं ज्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो, अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी P1च्या षटकामध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 1 गडी बाद आणि धावफलकावरती धावा आल्या त्या 5 धावा. अजूनही 50 धावांची गरज. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं उचळी घेतोय, ती किंचित काटा देखील बदलतोय. उजव्याच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचाने मात्र अवांतर चेंडू घोषित केले. अवांतर धावसंख्येचं खातं मात्र या एका धावेने खुलं होते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 1 गडी बाद, 6 धावा धावफलकावर. अजूनही 49 धावांची गरज. दोनही फलंदाज एकमेकांशी संपर्क करतायत, विचार विनिमय होतोय, चर्चा, पुढील रणनीती मात्र या ठिकाणी आखली जाते, कारण हा षटकातील अंतिम चेंडू आहे. मोठा फटका नक्की शोधला जाणार, परंतु वेग आहे, प्रचंड वेगाबरोबर अचूकता आहे आणि अचूकता ही गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य ठरते. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलं षटक या ठिकाणी होतंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक सावध सुरुवात, संत सुरुवात. 1 गडी बाद, धावफलकावरती धावा येतात त्या 6 धावा. या ठिकाणी अप्रतिम संगीत देखील आपण ऐकतोय. ओमसाई डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत, त्यांची संपूर्ण टीम मात्र सज्ज आहे.
एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा क्रीडा रसिकांना, मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक देखील मैदानाच्या दिशेनं आले आहेत. तर गोलंदाज सचिन वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू शफल केला होता. एक वेळ असं वाटलं कदाचित चेंडू यष्टांना स्पर्श करून गेलाय की काय, परंतु दैव मात्र बलवत्तर ठरलाय. टप्पा वाढल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि सरळ चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. P2चं हे षटक आहे. इथे देखील धावा लुटण्याचा प्रयत्न असेल. विजयासाठी लक्ष्य आहे 55 धावांचं. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू आहे. पावलांचा वापर, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जातो आहे 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. तर पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी बदलतोय. 6 धावा, षटकार. होता फलंदाजाने की जागेवरून हा चेंडू खेळणं शक्य नाही आहे. पावलांचा वापर केलाय आणि इथे मात्र षटकार लगावला गेलाय. गरज होती, मस्ट नीडेड बाउंड्री, आणि तो षटकार मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आला. ज्यावेळेला एखाद्या फलंदाजाच्या बॅटमध्ये चौकार किंवा षटकार येतो त्यावेळेला त्याचा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो. परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. साबे संघाचा जर आपण विचार केला, नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 54 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 5 षटकांमध्ये आणि 55 धावांचं हे लक्ष उभारल्यानंतर आघाडीची 2 षटकं सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. थोडंसं मी म्हणेन की नैसर्गिक अडथळा जरूर त्या ठिकाणी आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवर 3 आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा येत आहेत. 1 गडी बाद 15 धावा. 1 गडी बाद 15. विजयासाठी लक्ष 55 धावांचं, म्हणजे अजूनही 40 धावांची गरज. षटक क्रमांक 2 अर्थातच पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज सचिन. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, जमिनी लगतचा फटका कार्पेटच्या सहाय्यानं या ठिकाणी खेळला जातोय. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेखा पार, चौकार. चौकार आलाय या ठिकाणी. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दबाव निर्माण केला गोलंदाज सचिनवरती. 1 षटकार आला, त्यानंतर मात्र मिसफिल्ड. क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमधील एक महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण क्रिकेट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं फलंदाजी आणि गोलंदाजी, परंतु क्रिकेटमध्ये तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि त्याचा फायदा मात्र मिळतो तो फलंदाजी करणाऱ्या दातेविली संघाला. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. ज्या वेगाची अपेक्षा केली गेली होती त्यापेक्षा कमी वेगानं आलेला चेंडू आहे. शरीराचा वेध घेतोय. मिस टायमिंग नक्कीच पाहायला मिळालं होतं. शेवटच्या क्षणाला 1 धाव मात्र या ठिकाणी दोनही फलंदाज पूर्ण करतायत. षटक समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलंदाजी करणाऱ्या दातिवली संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 10च्या सरासरीने मात्र नवगतीला आकार देण्याचा प्रयत्न केला गेला. जी रिक्वायर्ड रन रेट होती विजयासाठी 55 धावांचं लक्ष होतं 5 षटकांमध्ये, म्हणजे प्रतिषटक 11च्या सरासरीने तुम्हाला धावगतीचा पाठलाग करायचा होता आणि या धावगतीच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर केला गेला. यावेळेस एक वेगळा प्रयत्न, अनर्थॉडॉक्स शॉट ज्याला म्हटलं जातं, प्रीमेडिटेड शॉट होता. अगोदरच मानस बनवला होता या चेंडूवर रिव्हर्स स्वाईप खेळायचा, कारण भानुदास हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि दोनही उजव्या हाताचे फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि कदाचित हेच कारण आहे की आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज भानुदासला या ठिकाणी पाचाराडी केलं जात आहे. बिंदास, माफ करा, बिंदास हा गोलंदाज या ठिकाणी आहे.
ज्या बिंदासनं पहिले षटक हाताळलं होतं यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. रिव्हर्स स्वाईप करण्याचा प्रयत्न होता, बाईचा इशारा पंचांचा जरूर येतोय, पण स्टान्स बदलला जातोय फलंदाजाचा. सातत्याने जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारे चेंडू आहेत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आणि त्यामुळेच हा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. एकंदर क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं उजव्या यष्टी बाहेर 4 क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच 5 क्षेत्ररक्षक उजव्या यष्टी बाहेर पाहायला मिळतात, तर उर्वरित 4 क्षेत्ररक्षक हे ऑनसाईड रिझर्व्हमध्ये. यावेळेस शफल केला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आहे. यष्ट्यांचा अचूक वेध, आणखीन एक फलंदाज गमावला गेला आहे. दुसरा फलंदाज बाद दातिवली संघाचा. तर 2 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. इनॅट नंबर 4 क्रमांकावरती मॉन्टी हा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक यंगस्टर, एक नवोदित खेळाडू आणि युवा खेळाडूंवरती मात्र नक्कीच या ठिकाणी विश्वास दर्शवला जातोय. 4थ्या क्रमांकावरती मॉन्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्याला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, मिस टायमिंग होता, बॅटचा बॉटम एज नक्कीच घेतोय. शफल केलं होतं फलंदाजानं, अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा माणूस होता, तो चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू गरंगाळ्यात गेला, तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल मात्र मिळाली दोनही फलंदाजाने. एकेरी धावेनं आपापला एंड मात्र या ठिकाणी बदलला गेले. सिंगलनं धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली गेली आहे. पहा, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा करण्याचा हा फायदा मात्र गोलंदाज बिंदासला या ठिकाणी मिळतोय. यष्ट्यांचा अचूक वेध, तिसरा फलंदाज बाद दातिवली संघाचा. ही वेल सेट बॅट्समन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत आणि दोनही नौके फलंदाज. अर्थातच इनॅट नंबर 5 रोशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जो असेल स्ट्रायकिंग एंडला, परंतु कौतुक गोलंदाज बिंदास्त देखील करावं लागेल. पहिले षटक हाताळलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, धावा दिल्या फक्त 6, एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला आणि त्यानंतर मात्र आपले वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळलं. आतापर्यंत एकूण चेंडू फेकले गेलेत 5, तब्बल 2 फलंदाज त्यानं या षटकामध्ये बाद केलेत आणि अवघ्या 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. या दरम्यानचा चेंडू आहे, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय आणि इथे मात्र अतिशय वेगानं आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय, थर्डमॅन सीमा रेखा पार, दणदणीत चौकार. तर या ठिकाणी मात्र अंतिम चेंडूवरती मिळतोय चौकार. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 27 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू, 28 धावांची गरज, प्रतिषटक 14च्या सरासरीने मात्र धावगतीचा पाठलाग करावा लागेल. 2 युवा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॉन्टी खेळतोय आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती, तर रोशननं मात्र आल्या आल्या चौकारानिशी आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. 4 महत्त्वपूर्ण धावा बिंदास या गोलंदाजाच्या अंतिम चेंडूवरती आल्यात. बिंदास यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटकं, 0 निर्धाव, 13 धावा आणि 3 फलंदाज बाद. ही अप्रतिम कामगिरी मात्र साबे संघाकडून आपल्याला बिंदास या गोलंदाजा आघाडीच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. एक मात्र षटक हाताळलं गोलंदाज सचिननं, 1 षटक, 0 निर्धाव, तब्बल 14 धावा त्यानं खर्च केल्यात. अर्थातच एक कॅल्क्युलेशन दोनही फलंदाजांच्या डोक्यांमध्ये असेल की बिंदासनं आपले वैयक्तिक गोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. अर्थातच 4थं षटक फेकणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल आणि
5वं षटक हाताळणारा गोलंदाज हा चौथा गोलंदाज असेल आणि आघाडीच्या 3 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये चौथा गोलंदाज हा थोडासा कमकुवत गोलंदाज असेल. त्यामुळे या षटकामध्ये जर 10 किंवा 12 धावा जरी आल्या तरी शेवटच्या षटकात 12 ते 14 किंवा 14 ते 16 धावांचं समीकरण असेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रसाद सर आपण पाहिलं 6 चेंडू 26 धावांची गरज होती आणि तो सामना 2 चेंडू राखत फलंदाजी करणाऱ्या संघानं अर्थातच योगांश 11 संघानं तो सामना जिंकला होता. म्हणजेच काय तर एकंदर शेवटच्या षटकापर्यंत जर हा सामना गेला तर तिथे मात्र 12 ते 14 किंवा 14 ते 16 धावांचा पाठलाग करता येऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन या दोनही खेळाडूंचं, कारण दोनही युवा खेळाडू आहेत. टेक्निकली क्रिकेटकडे खूप चांगल्या पद्धतीनं पाहिलं जातं युवा खेळाडूंच्या माध्यमातून. ते मात्र वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पहिला चेंडू रुपेशचा, इथे मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू टोलवला गेला. शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलमध्ये आणि या 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न होता. टॉपेज जरूर घेतला गेला, संधी मिळाली दोनही फलंदाजांना आणि धावा एकवटल्या गेल्या या चेंडूवरती. एकूण 2 धावा. 2 धावेच्याच बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावला. 29 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज रोशन. रुपेश यावेळेस मात्र जमिनीलगतचा फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. दुसरी धावेसाठीचा प्रयत्न होता परंतु योग्य निर्णय, कारण दोनही फलंदाज जर आपण पाहिलं तर इन ॲट नंबर 4 मॉन्टी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर रोशन देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि एकंदर जर विचार केला तर या 2 खेळाडूंवरती, या 2 खेळाडूंच्या खांद्यांवरती मात्र जबाबदारी असेल या संघाच्या विजयामध्ये. या 2 खेळाडूंना मात्र महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. यावेळेस मिडल ऑफ द बॅट घेतला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, चेंडू मात्र फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. षटकार. तर या षटकाराने मात्र दबाव निर्माण केला आहे. खऱ्या अर्थानं बिंदास या गोलंदाजानं पहिल्या 2 षटकांमध्ये जी कामगिरी केली होती त्या कामगिरीवरती पाणी फेरणारा हा षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक जवळपास डीपमध्ये उभे आहेत. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक आणि गॅपमध्ये हा चेंडू ढकलण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला. तर दातिवली संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षातून कोणत्याही प्रकारे आपल्या खेळाडूंना या ठिकाणाहून सूचना करायच्या नाही आहेत. आयोजकांच्या वतीने ही सूचना मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेसचा चेंडू आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, शरीराच्या जवळ हा चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र पाहिलं क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. पायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्याचा मात्र फायदा उचलला गेला. कॅल्क्युलेटेड रिस्क दोनही फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती घेताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे खराब चेंडू आहेत तिथे चौकार षटकारांची आतषबाजी होते, परंतु जिथे चांगले चेंडू आहेत त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावफलक सातत्यानं, कारण क्रिकेटमध्ये तुमचा धावफलक सातत्यानं हलता राहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. फटका फसलाय. चेंडूची लीडिंग एज आणि इथे मात्र फलंदाज बाद. फलंदाज गमावला गेलाय तर रोशनच्या माध्यमातून. आपण पाहतो इक्वेशन अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू 15 धावांची गरज. फलंदाज गमावला गेला रोशन. चौथा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला दातुली संघाचा. चौथ्या षटकाचा जर आपण विचार केला तब्बल 13 धावा या षटकामध्ये आल्या. 12 चेंडू 28 धावा हे इक्वेशन होतं. 13 धावांचं एक महागडे षटक जरूर पाहायला मिळालं, परंतु अंतिम षटकापर्यंत हा सामना रंगणार हे चित्र मात्र जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. कारण 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. मॉन्टी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर नुकताच इन ॲट नंबर 6 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रवीण देखील मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि अंतिम 6 चेंडूमध्ये 15 धावा फार मोठं समीकरण नक्कीच या मैदानावरती नाही आहे. एकंदर जर आपण इतिहास पाहिला या मैदानाचा तर पहिल्याच सामन्यामध्ये 6 चेंडू 26 धावा इक्वेशन होतं
आणि ते देखील पार केलं गेलं होतं तब्बल 2 चेंडू राखताना. आणि अगदी अशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती, कारण तब्बल 5 अवांतर चेंडू फेकले होते आणि वाईट बाईच्या माध्यमातून एक पंजा आला होता. म्हणजे तब्बल 11 धावा अंतिम त्या 26 धावांपैकी 11 धावा या गोलंदाजाने बोनस स्वरूपामध्ये दिल्या होत्या. आणि त्यावेळेला देखील अशा प्रकारची स्क्वेअर मारा गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू अवांतर चेंडू या ठिकाणी जरूर फेकला गेला आहे. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात दिशेवरचं नियंत्रण मात्र कुठेतरी हरपलं गेलं. यावेळेस चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. डीप मिड विकेट काउ कॉर्नर रिझनमध्ये हा चेंडू जातोय. सिंगल मात्र मिळते आहे फलंदाज मॉन्टीला. नॉन स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज मॉन्टी, तर नमका फलंदाज प्रवीण यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र आली आहे सिंगल. इक्वेशन पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 केल्या तरी देखील विकेटच्या आधारावरती मात्र हा सामना जिंकला जाऊ शकतो. पहा विकेट्सला किती महत्त्व आहे. पहिल्या सत्रात जर आपण पाहिलं तर तब्बल 9 फलंदाज गमावले गेले होते, आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 4 फलंदाज गमावले होते. दातेवली संघानं इथे मात्र उत्साहाचा चेंडू होता, आणि या चेंडूला मात्र अगदी त्याच प्रकारचं प्रत्युत्तर. चेंडू सीमा रेखा पार, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. तर या षटकारानं मात्र सांघिक धावासंख्या आपण पाहतोय अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. विजयासाठी लक्ष्य आहे 55 धावांचं. 48 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 धावा जरी आल्या तरी विकेटच्या आधारावरती मात्र हा सामना नक्कीच आपल्या खिशामध्ये टाकला जाऊ शकतो. विजयश्री खेचून आणली जाऊ शकते. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. प्रवीण, मी सुरुवातीला म्हटलं होतं की मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. दबाव आहे गोलंदाजावरती. अभिषेक संपूर्णपणे सामन्याची सूत्र दिली गेलेत. चौथा गोलंदाज आहे अभिषेक, जो या सत्रातील 5वं अंतिम आणि निर्णायक षटक फेकतोय. खूप मोठी जबाबदारी संघनायकानं दिली आहे, परंतु अजूनही क्रिकेट आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 धावांची गरज, 6 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. इथे मात्र लॉफ्ट केला आहे. चेंडूला जाणून बुजून उंची दिली गेली आहे. चेंडू हवेमध्ये खेळला गेला, आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे. पाहूया प्रयत्न. पंचांचा कोणताही निर्णय येत नाहीये, म्हणजे फलंदाज सुखरूप आहे. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात, आणि या 2 धावे बरोबरच सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. तब्बल 51 धावा धावफलकावरती लागत आहेत, आणि विजयासाठी लक्ष आहे 55 धावांचं. उर्वरित समीकरणाचा जर विचार केला तर येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 धावा जरी आल्या तरी विकेट्सच्या आधारावरती मात्र हा सामना विजयश्री खेचून आणली जाऊ शकते. यावेळेस मात्र सुपर टायमिंग, आणि चेंडू मात्र जातोय तर थर्ड मॅन रिझन मधून सीमारेखा ओलांडतोय. विजयी चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधनं.